नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, सकाळी जे आहे नोंदणी व मुद्रांक विभागाअंतर्गत जे आहे सरळ सेवा पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्याची की माहिती आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण मिळवली होती, ज्यामध्ये ज्या पदाकरता जी आहे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्या पदाकरता लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा व त्यासोबतच ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरू होत आहेत, शेवटची तारीख काय आहे किंवा ही पदभरती कोणत्या कंपनीमार्फत राबवली जाणार आहे याबद्दल आपण सविस्तर काही त्या व्हिडिओमध्ये माहिती मिळवलेली होती। जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची देखील लिंक आपण अवेलेबल करून दिलेली आहे, तर तुम्ही तेथून तो संपूर्ण काही व्हिडिओ पाहू शकता। तर त्या व्हिडिओला बऱ्याच विद्यार्थ्यांनी जे आहे अभ्यासक्रम, निवड पद्धती व त्यासोबतच या पदभरती करता पोलीस भरतीप्रमाणे जे काही शारीरिक पात्रता लागणारी आहे का असं देखील अनेक सारे कमेंट्स होते। तर या व्हिडिओमध्ये आपण त्या संदर्भात सविस्तरपणे चर्चा करणार आहोत। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। जसं की मित्रांनो आपल्याला माहित आहे हे गट ड चं पद आहे आणि पदाचं नाव आहे शिपाई, ज्याकरता ही जी आहे सरळ सेवा पदभरती जी की जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि ही जी पदभरती जी पूर्ण केली जात आहे ती आहे IBPS या कंपनीद्वारे। तर सध्या स्थितीमध्ये TCS आणि IBPS या दोनच कंपन्या आहेत जे की महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन जे काही सरळ सेवा पदभरती परीक्षेचं नियोजन जे की करत आहे। तर आता आपण पाहू आपल्या मेन विषयाकडे वळू आणि त्यामध्ये आपण जाणून घेऊ की याचा नेमका अभ्यासक्रम काय आहे आणि परीक्षा पद्धती कोणत्या स्वरूपाची असेल आणि निवड प्रक्रिया ही कोणत्या स्वरूपाची आहे। तर या ठिकाणी पाहू शकता जे काही निवड प्रक्रियाचे काही निकष यांनी या ठिकाणी दिलेले आहेत, पाहून घ्या। तर यामध्ये म्हटलेलं आहे की शिपाई पदासाठी परीक्षेचे स्वरूप व दर्जा सोबतचा जे परिशिष्ट 2 मध्ये दर्शवण्यात आलेला आहे। म्हणजेच काय तर ही 10वी लेवलची परीक्षा आहे, 10वीच्या लेवलवरील, म्हणजे काय याची पात्रता ही शैक्षणिक पात्रता 10वी असल्यामुळे याचं जे काही प्रश्नांची पातळी असेल ती देखील 10वीच्या लेवलनुसारच असणारी असेल। त्यानंतर म्हटलेलं आहे की शिपाई पदाकरता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल। तर हा एक सर्वात महत्त्वपूर्ण मुद्दा आहे। तर TCS आणि IBPS या कंपनीमध्ये काय फरक आहे थोडक्यात तुम्ही समजून घ्या। तर जेव्हा IBPS ही कंपनी परीक्षा कोणतीही कंडक्ट करते तिच्या रूल्सनुसार त्यावेळेस जे थोडक्यामध्ये प्रश्नांच्या जे ऑप्शनची संख्या असते त्यामध्ये बदल करून दाखवत असते। म्हणजे की TCS जे आहे एका प्रश्नाला 4 ऑप्शन देते, तर जी IBPS ही कंपनी आहे ती जी आहे एका प्रश्नाला 5 ऑप्शन आपल्याला अवेलेबल करून देते। थोडक्यामध्ये हा बदल आहे, तुम्ही लक्षात ठेवून घ्या। जेव्हा कधी तुम्ही या प्रश्नांची प्रॅक्टिस करता किंवा तुम्ही सराव करत असाल तर त्यावेळेस तुम्ही एका प्रश्नाला 5 ऑप्शनचा सराव तुम्ही तयारीला ठेवा, कारण का जेणेकरून परीक्षेमध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारचं जे काही अडवणं जे की होणार नसेल। त्यानंतर म्हटलेलं आहे की ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा सेवा प्रवेश नियमामध्ये विहित करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेच्या दर्जापेक्षा निम्न असणार असेल। जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे ही पदभरती 10वी लेवलची असल्यामुळे प्रश्नांचा दर्जा देखील 10वी लेवलचाच असणारा आहे, म्हणजे जे SSC चं स्टँडर्ड असते त्याप्रमाणे असणार असेल। त्यानंतर समोर म्हटलेलं आहे की ऑनलाईन पद्धतीने परीक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपात असेल, म्हणजे की MCQ मध्ये ज्यात 100 प्रश्न असतील, 200 गुणांची ही परीक्षा असेल आणि प्रति प्रश्न हे तुम्हाला 2 गुणासाठी असणारे आहेत आणि 120 मिनिटाचा या ठिकाणी तुम्हाला कालावधी दिला जाणारा आहे। तर आता गुणवत्ता यादीमध्ये येण्यासाठी तुम्हाला किती गुण मिळवावे लागतील, तर त्यासाठी तुम्हाला 45% गुण मिळवावे लागणारे आहेत। म्हणजे की गुणवत्ता यादीमध्ये येण्यासाठी फायनल कट ऑफ हा वेगळा असतो आणि गुणवत्ता यादीमध्ये येण्यासाठी आपल्याला लागणारा जे काही पर्सेंटाइल असते ती वेगळी असते, हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या। त्यानंतर म्हटलेलं आहे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार असल्यामुळे परीक्षेची प्रश्नपत्रिका किंवा उत्तरपत्रिका याची प्रत उमेदवारांना मिळणार नाही। जसं की आपल्याला माहिती आहे TCS जी आहे आपल्याला आन्सर की देत असते एक्झाम झाल्या 8 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला व्हेरिफिकेशनसाठी, परंतु जे IBPS ही कंपनी आहे ती आपल्याला कसल्याही प्रकारचं कोणतंही प्रश्नपत्रिका किंवा आन्सर की आपल्याला अवेलेबल करून देत नाही, हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या। आणि ज्या कोण्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण IBPSच्या पॅटर्ननुसार जर तुम्हाला टेस्ट सिरीज किंवा नोट्स हवे असतील शिपाई या पदाकरता स्टँडर्ड व दर्जानुसारचे, तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून ते सर्व काही मिळवून घेऊ शकता। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरची लिंक उपलब्ध आहे, त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि त्या ठिकाणी त्याचे चार्जेस पे करून तुम्ही जे काही IBPS चा स्टँडर्ड आहे त्यानुसार तुम्ही दर्जेदार टेस्ट सिरीज व नोट्स घेऊ शकता। तर तुम्ही त्याचा अभ्यास केलात तर मार्केटमधलं कोणत्याही तुम्हाला बुकची गरज पडणार नाही किंवा कोणत्याही तुम्हाला कोचिंगची महागड्या गरज पडणारी नाही, कारण का त्याद्वारे तुमची प्रॅक्टिस पण होणारी असेल आणि परिपूर्ण 100% तयारी त्या ठिकाणी होणारी असेल। तर ज्यांना कोणाला हा शेवटचा अटेम्प्ट म्हणून किंवा प्रथम प्रयत्नामध्ये परीक्षा क्रॅक करायची असेल त्यांनी नक्की आपलं स्टडी मटेरियल रेफर करा, लिंक आहे आपल्या व्हॉट्सअप सेलरची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि ते सर्व काही तुम्हाला सॉफ्ट कॉपीमध्ये व्हॉट्सअपवरच ते अवेलेबल होणार असेल, त्यामुळे तुम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून ते घेऊ शकता। तर हे झाले संपूर्ण काही निवड पद्धतीचे नियम जे की यांनी सांगितलेले आहेत। आता आपण पाहू डायरेक्टली की नेमकं जे तुमची परीक्षा होणारी असेल किंवा जो अभ्यासक्रम असेल तो कोणत्या प्रकारचा या ठिकाणी त्यांनी ठेवलेला आहे। तर या ठिकाणी पाहून घ्या अभ्यासक्रमामध्ये काय म्हटलेलं आहे।
इंग्रजीची तुम्हाला एकूण प्रश्न संख्या जे की 25 असेल, कमाल गुण 50 गुण असणारे असेल आणि इंग्रजीमध्ये असणारा असेल. त्यानंतर मराठीचे 25 प्रश्न, कमाल गुण 50, मराठी भाषा ही मराठीमध्येच प्रश्न येणारे असतील. त्यानंतर सामान्यांचे प्रश्न 25 असतील आणि गुण 50 असतील मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेमधून. म्हणजे थोडक्यात तुम्हाला बिलिंग्वलची पद्धत या ठिकाणी अवेलेबल असणारी असेल. तुमच्या इच्छेनुसार जे तुम्हाला लँग्वेज सुटेबल वाटेल ते तुम्ही त्या ठिकाणी चॉईस करू शकता. त्यानंतर बौद्धिक चाचणी अंकगणितामध्ये 25 प्रश्न 50 गुण व तुमच्या इच्छेनुसार तुम्ही त्या ठिकाणी जी काही परीक्षा देऊ शकता कोणत्याही भाषेमध्ये. 100 प्रश्न 200 गुणासाठी परीक्षा असणारी आहे. 120 मिनिटं या ठिकाणी वेळ असणारा आहे. त्यानंतर म्हटलेलं आहे की प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी 5 पर्याय अवेलेबल असतील. म्हणलं मी तुम्हाला सुरुवातीला जे सांगितलेलं आहे तो या ठिकाणी नियम आहे की एका प्रश्नासाठी 5 ऑप्शन्स तुम्हाला असणारे असतील. ए बी सी डी आणि ई हे देखील तुम्हाला अशा प्रकारे एक प्रश्नांची त्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन्स अवेलेबिलिटी असेल. त्यानंतर म्हटलं आहे की या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग कसल्याही प्रकारची या ठिकाणी नाही. तर सदर परीक्षेसाठी नकारात्मक गुण पद्धतीचा अवलंब केला जाणार नाही आहे. तर नेगेटिव्ह मार्किंग ही सध्या स्थितीमध्ये त्यांनी नाही म्हटलेली आहे. परंतु समजा अर्ज जर भरपूर प्रमाणामध्ये गेले तर या ठिकाणी ते देखील पद्धती या ठिकाणी हे जे की लागू करू शकतात. हे अधिकार त्यांच्याकडे राखीव आहेत असं आपण ग्राह्य धरू शकतो. पण त्यांनी आता सध्याला नाही म्हटलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी आता कोणत्याही प्रकारची नेगेटिव्ह मार्किंग वगैरे काही नाही आहे. तर आपल्याला पाहू आता इंग्रजीमध्ये जे आपल्याला नॉर्मली जो अभ्यासक्रम असतो जे काही परीक्षासाठी सरळ सेवेच्या तो या ठिकाणी आहे. मराठीसाठी सेम आहे. सामान्यांसाठी ज्यामध्ये आपल्याला सामान्यांमध्ये आपण पाहिलं तर इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, चालू घडामोडी हे सर्व आपल्याला पाहायला मिळणारे असतील. तर याचे लेक्चर देखील आपण आता उद्यापासून सुरू करणार आहोत. त्यामुळे तुम्ही आता उद्यापासून लागा तयारीला, कारण का येणाऱ्या काळामध्ये ही पदभरती तुमचं भविष्य बदलून टाकणारी असेल. आणि ज्यांना कोणाला टेस्ट सिरीज किंवा ई बुक हवे असतील त्यांनी आपल्याला लगेच व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक दिलेली आहे. तर सर्व काही तुम्हाला एकाच पद्धतीने व लवकर मिळणार असेल. त्यामुळे तुम्ही चांगल्या तयारीला देखील कमी वेळेमध्ये लागू शकता. तर असा होता व्हिडिओ. आवडल्यास नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि अपडेटसाठी आपला टेलिग्राम ग्रुप मात्र जॉईन करायला विसरू नका. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.